नो ही आहे काऊ. हिला मराठीत गाय असं म्हणतात. काऊ म्हणजे गाय. गाई आपल्याला दूध देते. पूजेसाठी आणि शेतीच्या कामासाठी आपल्याला उपयोगी पडते. मुलांनो, ही आहे गोट. हिला मराठीत शेळी असं म्हणतात. गोट म्हणजे शेळी. शेळी आपल्याला दूध देते. शेळीपासून आपल्याला मांस मिळते. नो हा आहे एलिफंट. एलिफंटला मराठीत हत्ती असं म्हणतात. एलिफंट म्हणजे हत्ती. हत्ती हा खूप मोठा प्राणी आहे. मुलांनो, ही आहे कॅट. हिला मराठीत मांजर असे म्हणतात. कॅट म्हणजे मांजर. मांजर घरामध्ये पाळली जाते. ती उंदरांना पकडते. मुलांनो, ही आहे बफेलो. हिला मराठीत म्हैस असं म्हणतात. बफेलो म्हणजे म्हैस. ही आपल्याला दूध देते. दूध व्यवसायात उपयोगी पडते. मुलांनो, ही आहे शीप. हिला मराठीत मेंढी असं म्हणतात. शीप म्हणजे मेंढी. मेंढी आपल्याला मऊ मऊ लोकर देते. मेंढीपासून आपल्याला मांस. मुलांनो, हा आहे मंकी. ह्याला मराठीत माकड असे म्हणतात. मंकी म्हणजे माकड. माकड हा खूप खोडकर प्राणी आहे. झाडावरून उड्या मारतो. हा आहे रॅबिट. याला मराठीत ससा असे म्हणतात. रॅबिट म्हणजे ससा. ससा हा मऊ फर असलेला खेळकर प्राणी आहे. नो हा आहे हॉर्स. याला मराठीत घोडा असं म्हणतात. घोडा हा प्राणी प्रवासासाठी वापरला जातो आणि ओझे वाहून नेण्यासाठी सुद्धा वापरला जातो. मुलांनो, हा आहे पिग. याला मराठीत डुक्कर असे म्हणतात. पिग म्हणजे डुक्कर. डुक्कर हा मांसासाठी पाळला जातो. मुलांनो, हा आहे डॉग. याला मराठीत कुत्रा असे म्हणतात. डॉग म्हणजे कुत्रा. कुत्रा आपल्या घराची राखण करतो. तो आपला छान मित्र असतो. नो हा आहे कॅमेल. ह्याला मराठीत उंट असं म्हणतात. कॅमल म्हणजे उंट. उंट हा वाळवंटात राहतो. तो कमी पाण्यात जगतो. मुलांनो, हा आहे फिश. ह्याला मराठीत मासा असे म्हणतात. फिश म्हणजे मासा. मासा हा मांसासाठी पाळला जातो. नो हा आहे डक. मराठीत त्याला बदक असे म्हणतात. डक म्हणजे बदक. बदक आपल्याला अंडी देतो. मांस सुद्धा देतो. नो ही आहे हेन. मराठीत याला कोंबडी असे म्हणतात. हेन म्हणजे कोंबडी. कोंबडी आपल्याला अंडी देते. तिचे मांस सुद्धा आपल्याला मिळते. नो हा आहे डॉंकी. डॉंकीला मराठीत गाढव असं म्हणतात. डॉंकी म्हणजे गाढव. गाढव ओझे वाहून नेण्यासाठी उपयोगी पडतो. तो फार कष्टाळू प्राणी आहे. नो हा आहे पॅरट. त्याला मराठीत पोपट असे म्हणतात. पॅरट म्हणजे पोपट. आणि पोपट हा बोलू शकतो. हा आहे कॉक. मराठीत त्याला कोंबडा असे म्हणतात. कॉक म्हणजे कोंबडा. कोंबडा हा मांस देतो. मुलांनो, हा आहे ऑक्स. याला मराठीत बैल असं म्हणतात. ऑक्स म्हणजे बैल. बैल हा शेतीच्या कामासाठी उपयोगी पडतो.
शेतकऱ्याला मदत करतो. लाईक, शेअर, सबस्क्राईब. Thank you.